हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर राजेश्री. परवा काय झाले, एक साधारण 40 ते 50 वर्ष वयोगटातील स्त्री आपल्या हस्बंडसोबत आले. तर तिचे हस्बंड कंप्लेंट करू लागले की हल्ली हिला फार चिडचिड होते, काही गोष्टी लक्षात राहत नाही, तर डॉक्टर प्लीज काहीतरी ट्रीटमेंट सुचवा. तर डिटेल हिस्ट्री घेतल्यानंतर कळलं की त्यांची पाळी ही नुकतीच संपलेली आहे. हे बरेच घरांमध्ये असं चित्र दिसून येतं की पाळी संपलेली आहे व स्त्री एक तिच्या मानसिक आणि शारीरिक चढउतारातून जात असते. तर ह्यामध्ये स्त्रीच्या शरीरात विविध बदल घडून येतात. यालाच आपण मेनोपॉझल सिम्पटम्स असे म्हणतो. पाळी गेल्यानंतर शरीरातील इस्ट्रोजन नावाचा हार्मोन कमी होतो आणि त्यामुळे हे सगळी लक्षणं दिसून येतात. तर यामध्ये चिडचिडपणा होणे, यालाच आपण मूड स्विंग्स म्हणतो, युरिनचे प्रॉब्लेम्स होणे, जॉईंट पेन होणे, हातापायाला मुंग्या येणे, गरम गरम वाफा येणे, याशिवाय कधी रात्री अचानक थंडी वाटणे किंवा गरम होणे, ह्यासारखी लक्षणं आपल्याला दिसून येतात. तर यालाच मेनोपॉझल सिम्पटम्स असं म्हणतात. तर याला आपण प्रिव्हेंट देखील करू शकतो. काही लहान लहान जर तुम्ही गोष्टी सांभाळला तर नक्कीच आपण याला प्रिव्हेंट करू शकतो. मुख्यतः तुमचा आहार हा कॅल्शियम रिच आणि फायटो इस्ट्रोजन रिच असायला हवा. तर फायटो इस्ट्रोजन म्हणजे काय? ज्या पालेभाज्या किंवा फळं आहेत ज्यामध्ये इस्ट्रोजन रिच आपल्याला मिळतं असं, तर सोयाबीन झाले, विविध फळं झाले. याशिवाय कॅल्शियम रिच घेण्यासाठी तुम्ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसं की पनीर झालं, अंडी झाली, ह्यासारखे पदार्थ तुम्ही आहारामध्ये सेवन करू शकता. याशिवाय सकाळची कोवळी ऊन घेणं देखील तितकंच फायदेशीर ठरतं. याशिवाय तुमचं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी रेग्युलर मेडिटेशन करणं देखील, तसंच योगा, तुमचा एक्सरसाइजेस, ज्या लहान लहान एक्सरसाइज आहेत त्या जरी तुम्ही केला तरी तुमचं आरोग्य हे चांगलं राहील. याशिवाय तुमचं जे युरिन प्रॉब्लेम्स असतात ते रोखण्यासाठी काही पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज असतात, जसं की किगल्स एक्सरसाइज, ह्यासारखे एक्सरसाइज केलं तर हे प्रॉब्लेम्स देखील कमी होऊ शकतात. धन्यवाद.